थंबनेल बघून तुम्हाला शॉक लागला असेल का कोमल अचानक भारतात का बरं येते तू, कारण की 7 महिन्यापूर्वी तू आत्ताच आली होती आणि आता परत येते, त्याचं कारण काय तुम्हाला ते बघून तर आनंद झाला. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे सकाळची 6:30 आणि परीच्या स्कूलचा आजचा लास्ट डे आहे. बेलाची अजून 1 वीक स्कूल आहे. तर आज मनोजला आणि मला दोघांना जायचं आहे परीच्या स्कूलला आणि आज परीच्या स्कूलमध्ये ब्रेकफास्ट होणार आहे. तर सगळ्या पॅरेंट्सनी काही ना काही बनवून आणायचं आहे नेहमीसारखं. तर मी आज कट सँडविचेस घेऊन जाणार आहे. नेहमी मी वेगवेगळं घेऊन जाते. तर म्हटलं काय बनवायचं. ॲक्च्युली मी बटाटे वडे सुद्धा विचार केला होता घेऊन जाते, पण मग ते स्पायसी असले, कमी स्पायसी जरी बनवले तरी पण असं इथे जेव्हा खातात नाही लोक तर खूप स्पायसी लागतात. तर म्हटलं आता ते न करता मग मी ते कॅन्सल करून मग मी कट सँडविचेस बनवते. आणि कट सँडविचेसची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. खूप मस्त टेस्टी लागतात. आणि काल मी ब्रेड येताना घेऊन आले होते, ज्या वस्तू घ्यायला गेले होते तेव्हाच. आणि मनोजला सांगितलं आज तुम्ही परिबेलाचा आवरा, कारण की मला ना सँडविचेस वगैरे थोडे जास्त बनवायचे आहे. तर ते आता परिबेलाचा आवडत आहे. पटकन मी आता ना कट सँडविचेस बनवायला सुरुवात करते आणि तुम्हाला सुद्धा पटापट दाखवते आणि तयारी करून मग तसं आम्हाला 8पर्यंत परीच्या स्कूलला आम्हाला पोहोचायचं आहे. तर चला पटकन हे आवरून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी पण हे खूप हेल्दी ऑप्शन आहे. थोडंसं हे अजून ऍड करते. 6:45 झालेले आहे. परिबेलाचं आवरायला गेलेले आहे म्हणून आता हे झालेलं आहे. आता पटकन ब्रेडला लावून घेते आणि तूप लावून ते हलकेसे क्रिस्पी करून घेते. परिबेला ब्रेकफास्टमध्ये मी कट सँडविचेस दिलेले आहेत आणि परीचं झालेलं आहे खाऊन. परीला टिफिन नाही देणार कारण की तिथेच आता परत गेल्याच्या नंतर ब्रेकफास्ट होणार आहे. तर म्हणून तिला टिफिन नाही. बेलाला टिफिन देईल बघते. आता काल भरपूर फ्रूट्स आणले होते तर तिला फ्रूट्स देणार आहे टिफिनमध्ये. आणि कट सँडविचेस बनवून झालेले आहे ते बघा, असे हलकेसे गोल्डन ब्राऊन केलेले आहे. आणि तुपामुळे काय होतं, छान फ्लेवर येतो त्याला. बटर पण यूज करू शकतो पण तूपच यूज करते मी. तर हे सगळं बनवून झालेलं आहे. आता बेलाचं आणि परीचं पण आवरलेलं आहे. माझं पटकन मी आवरते कारण की आम्हाला 8 वाजता निघायचं आहे. 8:15पर्यंत तिथे आम्हाला पोहोचायचं आहे. चला मी ना आता तयारी वगैरे करते आणि मग तुमच्याशी बोलते. निघालो आम्ही. आता वाजलेले आहे 8 आणि डब्यामध्ये ठेवले होते सँडविचेस, पण ते काढून मी सिल्वर कंटेनरमध्ये ठेवलेले आहेत. आणि एक मोठी पिशवी सुद्धा घ्यायची आहे कारण की वर्षभरात परीने म्हणजे ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत तर किंवा फाईल्स वगैरे जे असतात ना, तर मग त्याच्यासाठी मोठी पिशवी लागते. तर ती पण सोबत घेतली आहे. तर मनोज परी तर गेली तिच्या स्कूल बसने आणि बेलाला मनोजने सोडलं आणि त्यानंतर लगेचच आम्ही निघालो. आणि 8 वाजताचा टाइम दिला होता पण 15-1 मिनटं इथे तिथे होतं, काय हरकत नाही. आणि परीचा पण ब्रेकफास्ट सांगितलं तुम्हाला तिथेच होईल. गाडी पार्क करायला जागा मिळाली कारण की आज लास्ट डे आहे स्कूलचा. तर मग पार्किंग एरिया जो आहे स्कूलचा तो पूर्ण भरलेला आहे. तर आम्ही थोडी अलीकडे लावली. 8:20 झालेले आहेत. जस्ट घरी आले मी आणि परीला पण आम्ही आमच्यासोबत घेऊन आलो. कपडे वगैरे चेंज केले. ती भेटली तिच्या फ्रेंड्सला, टीचरला. हो ना. आणि आज लास्ट डे होता. परी टीचरला मिस करणार कारण की आता जी नेक्स्ट इयरला जाईल तर टीचर हो दुसरे टीचर असणार आहे. आणि 2 वर्ष हीच टीचर होती कंटिन्यू P1 P2 3 years थांबणार आहे. हो P3 P4 आणि P5.
तर परीचं बघत होते तर मला पण माझे लहानपणाचे दिवस आठवले का आपल्याला जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या तर आपल्याला असं वाटायचं कधी सुट्ट्या लागतात आणि कधी आपण आहे ना आराम करू, म्हणजे अभ्यास नाही काही नाही. सगळ्यांना तसंच वाटायचं, अभ्यास नको, स्कूलला जायला नको, फक्त मजा मस्ती. आणि आपल्या वेळेसची ती मजा मस्ती वेगळीच होती. तेव्हा काही फोन वगैरे किंवा एवढं काहीच नव्हतं, फक्त आपण खेळायचो भरपूर. म्हणजे ते दिवस आठवले ना तर मला नेहमी असं डोळ्यात पाणी येतं का ते दिवस भारी होत आहे. पण ठीक आहे, आता काय हे की नाही परी है ना. आता ते असं म्हणतो ना आपलं स्वतःचं आयुष्य आपण आपल्या मुलांमध्ये बघतो. तर परीचं जे स्कूलचं रुटीन हे ते सगळ्या गोष्टी आहेत, तर मी त्या गोष्टी माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिच्यामध्ये बघते. तर चला आता 9:30 झालेले आहे, 9:30 पावणे 10 झालेले आहेत. घरातलं आवरायचं आहे, खूप पसारा आहे तो आवरून घेते. म्हणून सांगितलं कोमल थोडासा चहा ठेव, तर चहा ठेवते. त्यांचं लगेच ऑफिसचं काम सुरू झालेलं आहे. चला आजचा दिवस आणि थंबनेल बघून तर तुम्हाला काही गोष्टी कळायलाच असेल, तर पुढे सांगते सगळ्या गोष्टी तुम्हाला. थंबनेल बघून तुम्हाला शॉक लागला असेल का कोमल अचानक भारतात का बरं येते तू, कारण की 7 महिन्यापूर्वी तू आत्ताच आली होती आणि आता परत येते, त्याचं कारण काय. तुम्हाला ते बघून तर आनंद झाला असेल का मी भारतात येते. डिसेंबरमध्ये 7 महिन्यापूर्वी आले होते मी भारतात, तर त्याचं रिझन वेगळं होतं. मला त्रास होत होता, घरच्यांची खूप आठवण येत होती आणि खूप एकटं वाटत होतं. म्हणून ना तातडीने आम्ही यायचा विचार केला तिथे. आणि कुठेच गेलो नाही, घरातच होतो, फॅमिली सोबत ना टाइम स्पेंड केला आम्ही आणि नंतर आलो. त्यानंतर मग रेसिडेंट कार्डचा प्रॉब्लेम पण झाला होता मनोजचा, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. ते एक वेगळं टेन्शन होतं. ते झाल्या त्या गोष्टी. आणि आता भारतात येण्याचं कारण हे खूप वेगळं आहे. खूप इम्पॉर्टंट गोष्टीसाठी मी भारतात येत आहे, त्याचं रिझन पण तसं आहे. पण ते रिझन मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. मी भारतात गेल्याच्या नंतर हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला सांगेन आणि दाखवेन सुद्धा. खूप महिन्यांपासून या गोष्टी ना चालू होत्या, पण म्हटलं फायनली आता गेल्याच्या नंतरच या गोष्टी करायच्या आहेत. आणि आनंदाची गोष्ट पण आहे. तुम्हाला जेव्हा मी ही गोष्ट सांगेल तर तुम्हाला नक्कीच आवडणार. आणि डिसेंबरमध्ये पण विचार चालू होता, आता जुलैमध्ये आपण नाही गेलो तर डिसेंबरमध्ये जाऊया. पण डिसेंबरमध्ये तुम्हाला माहिती आहे जास्त सुट्ट्या नसतात, परिवेलाला फक्त 2 वीक्स सुट्ट्या असतात. आणि 1 वीक एक्स्ट्रा सुट्टी जरी घेतली तर 3 वीक्समध्ये काहीच होत नाही. आणि माझ्यासारखे जे लोक आउट ऑफ कंट्री राहतात त्यांना माहिती आहे का भारतात गेल्याच्या नंतर दिवस इतके पटकन निघून जातात ना, 3 वीक्स म्हणजे काहीच नाही. आणि म्हणून आम्ही विचार केला का आता परिवेलाला उन्हाळ्याच्या 2 महिने सुट्टी असतात, तर या सुट्ट्यांमध्ये आपण भारतात जाऊया आणि जी गोष्ट करायला चाललो आहोत ती गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे. आणि आजपासून परीला सुट्ट्या लागलेल्या आहेत, तुम्ही बघितलं. बेलाला 1 आठवड्यानंतर सुट्टी लागणार आहे. आणि इथला या वर्षीचा जो समर आहे तो आम्ही मिस करणार आहोत. आणि तुम्ही सगळेजण म्हणत होते ना कोमल तू भाज्या का बरं लावल्या नाही, तू दरवर्षी भाज्या लावते, तर आम्हाला ते व्हिडिओ पण बघायला खूप आवडतात. तर त्याचं रिझन पण तसंच होतं. मे पासून आमचं चालू होतं जायचं का नाही जायचं. मग आम्ही हा पण विचार केला जर आपण गेलो, आपण भाज्या वगैरे सगळ्या लावल्या आणि आपण भारतात गेलो तर महत्वाचं म्हणजे एक मेहनत जाईल, ती गोष्ट वेगळी. भाज्या येतील, झाडांना पाणी कोणी द्यायला नसेल, एक प्रकारचं ते नुकसानच होईल. त्यापेक्षा आम्ही विचार केला का यावर्षी भाज्याच लावायच्या नाही. जाणं हो या न जाणं हो ती नंतरची गोष्ट, पण जर जाणं ठरलंच आणि एवढी मेहनत आपण केलेली ती पूर्ण वाया जाईल, म्हणून आम्ही यावर्षी टाळलं. म्हणूनच आपले जेवढे पण पॉट्स होते ते एका साईडला मी ठेवलेले आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे गार्डनिंग करायला मला खूप आवडतं. मागच्या वर्षी आम्ही झाडं लावली होते आणि किती भाज्या आल्या होत्या बापरे, तुम्ही बघितलं. आणि 4-5 वेळ मी हार्वेस्टिंग सुद्धा केलेली आहे. तर ते व्हिडिओज तुम्हाला सगळ्यांना बघायला खूप आवडले होते. पण यावर्षी आम्ही ठरवलं का काहीच करायचं नाहीये. आणि आपल्या भारतामध्ये आता पावसाळा चालू आहे. पावसाळा पण आनंदाची गोष्ट आहे. भारतात चाललो आहोत ती महत्वाची गोष्ट आहे. फॅमिलीला भेटणार आहोत, फ्रेंड्सला भेटणार आहोत. आपलं जे फूड आहे त्याला पण आम्ही नेहमी मिस करतो. तर त्या सगळ्या गोष्टी होणार आणि जास्त दिवसांसाठी चाललो आहोत, त्यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू करता येईल. आणि परिबेलाला पण तिथे जायला मिळणार आणि सगळ्यांसोबत राहायला मिळणार, तर ही पण एक वेगळीच गोष्ट आहे. आणि माझ्यासारखे जे भरपूर लोक आहे आउट ऑफ कंट्री राहतात, तर त्यांना माहिती आहे भारतात येण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. आणि मी तरी खूप लवकर येते, वर्षातून एकदा येते. आता 7 महिन्यापूर्वी आली होती आणि आता आम्हाला ऍक्च्युली यायचं नव्हतं. आम्ही विचार केला होता की डिसेंबरमध्ये जाऊया, पण आता ती गोष्ट करायची म्हटलं आता नाही, आता या गोष्टी केल्याच पाहिजे. म्हणून मग आता आम्ही जुलैमध्ये येण्याचं ठरवलेलं आहे. कधी निघणार आहोत जुलैमध्ये हे तुम्हाला मी सांगेनच, पण हळूहळू सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आणि त्या गोष्टी करणं पण खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे जेव्हा पण भारतात येतो तर खूप लगबग चालू होते, घरातल्या सगळ्या गोष्टी आवरणं, हे घेणं ते घेणं, हे घ्यायचं ते घ्यायचं.
पण त्या गोष्टी पण नेहमी मी तुम्हाला दाखवत असते आणि तुम्ही सुद्धा खूप खुश झाला असाल का मी भारतात येत आहे आणि उत्सुकता लागली असेल का मी का बरं येते भारतात, अचानक एवढी तातडीचा निर्णय का बरं घेतलेला आहे, रिझन आहे त्यामागे. आणि आमचं पुण्याला पण जाणं झालं नव्हतं, तर पुण्याला सुद्धा जायचं आहे आम्हाला, फ्रेंड्सला पण भेटायचं आहे. परत सगळ्या गोष्टी तसं मी तुम्हाला दाखवणार. आणि मनोज पण त्यांच्या फ्रेंडला किती वर्ष झाले भेटलेलेच नाहीये, तर त्यांना त्यांच्या फ्रेंडला पण भेटायचं आहे. तर बघूया आता हळूहळू गोष्टी तुम्हाला मी तसं सांगणारच. आणि जास्त दिवस राहिलेले नाहीये, थोडेच दिवस राहिलेले आहेत. पण मग मी विचार केला का जोपर्यंत फ्लाईट बुक होत नाही तोपर्यंत या गोष्टी सांगायला नको. तर फ्लाईट बुक झालेली आहे काही दिवसांपूर्वीच, तर म्हटलं चला आता मी तुम्हाला या गोष्टी सांगते. कारण की कधी कधी काय होतं, अगोदर मी तुम्हाला सांगून दिलं आणि समजा जाण्याचं जर कॅन्सल झालं असतं तर मग ते म्हणजे मी बोलते उगाचच बोलते असं झालं असतं. त्यामुळे मी विचार केला का जोपर्यंत आपली फ्लाईट कन्फर्म होत नाही, जाण्याचं ठरत नाही, त्यानंतरच तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी दाखवेन आणि सांगेन सुद्धा. आणि तुम्ही माझी युट्यूब फॅमिली मेंबर आहात, ज्या गोष्टी असतात व्हिडिओमध्ये त्याच गोष्टी मी थंबनेलला लावत असते. उगाचच मी असं काही पण थंबनेलला लावते आणि व्हिडिओमध्ये वेगळं असतं असं मी कधीच केलेलं नाही ना कधी करते. ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या मांडण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. तर यावेळेस तसंच रिझन आहे म्हणून आम्ही येण्याचा निर्णय घेत आहोत. बघू यावेळेसचे जे व्हिडिओज आहे भारतात जेव्हा आम्ही येऊ ते एकदम वेगळे असणार आहे. तुम्हाला वेगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. नॉर्मली सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या गोष्टी आवडतात सुद्धा, पण आम्ही ना वेगळे व्हिडिओज बनवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि तुम्हाला सुद्धा ते आवडतील. बघू आता प्लॅनिंग तर केलेली आहे आम्ही आणि जी प्लॅनिंग केलेली आहे त्या प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी झाल्या तर मग दाखवायला पण चांगलं वाटतं. आणि तुमचे सगळ्यांचे ब्लेसिंग्स तर आहेच नेहमी सोबतच. आणि तुम्ही नेहमी इतके छान छान कमेंट्स करतात. कालचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला का कोमल तू घर खूप छान ठेवते, खूप मेहनत करते. तर तुम्हाला माहितच आहे इथे काम करायला बाई मिळत नाही, त्यामुळे काय होतं जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात घर वगैरे एकदम मेंटेन ठेवण्यासाठी. आणि असं नेहमी क्लीन केलं ना तर घर मग छान राहतं, मेंटेन राहतं. आणि हे सगळ्या गोष्टी स्वतःलाच कराव्या लागतात. म्हणून मग त्या हिशोबाने मग सगळं घर मेंटेन ठेवत असते आणि क्लीन करत असते. बेला झोपलेली आहे आणि मी तुमच्यासोबत या विषयावर बोलत आहे म्हणून परी पण हसते का आता भारतात जायचं आहे. आणि जेव्हा पण इंडियात जायचा विषय येतो ना तर परी बेला नेहमी खूप खुश असतात. तर चला मला असं वाटतं ही गोष्ट ऐकून तुम्हाला सर्वांना चांगलं वाटलं असेल. तर आता थोड्याफार गोष्टी आहेत करायच्या बाकी आहेत त्या करते आणि मग नंतर बोलू. 5 वाजले आहेत आता आणि दुपारी जास्तीचा स्वयंपाक केला होता. दाल पालक बनवली होती, फ्रेंच बीन्सची भाजी, चपात्या, भात, सलाड वगैरे होतं. आणि अर्धा किलो घेऊन आले होते मी फ्रेंच बीन्स. म्हटलं सगळीच भाजी बनवते. तर आज मनोजने सांगितलं कोमल जास्तीचं जेवण बनव म्हणजे संध्याकाळी तुला जो वेळ मिळेल तर थोडा दुसरीकडे तुला देता येईल. तर आता चहा ठेवलेला आहे मी आणि जस्ट मशीन लावली आणि थोडीफार जी भांडी आहे हाताने घासावी लागतं तर ती थोड्या वेळाने घासणार मी. आणि जे काल तुम्ही बघितलं काल कपाट वगैरे सगळं आवरलं होतं आणि ते कपडे वगैरे होते ते वॉश करायचे ते मशीनमध्ये लावले. बेडशीट्स वगैरे ज्या होत्या त्या मी ऑलरेडी मशीनमध्ये लावलेल्या आहेत. तर आज 2दा मशीन लावली मी आणि आता तिसऱ्यांदा लावायला जाईल मी. खाली कसं भरपूर जागा आहे म्हणून कपडेसुद्धा वाळवता येतात आणि ऑलरेडी मशीनमध्ये कपडे ते ड्राय होतातच. पण मग नाही झालं तर मग असं नॉर्मली मी त्याला वाळवते. जसं तुम्ही बघितलं मागच्या वेळेस गार्डनमध्ये जसं वाळवते तसंच मी बेसमेंटमध्ये सुद्धा वाळवते. आणि आजचं वेदर एकदम म्हणजे सकाळी एकदम पाऊस आला, थंडी वाजत होती खूप आणि आता बघा हलकंसं ऊन आलेलं आहे. विचार करते बेला वगैरे उठले ना तर त्यांना बाहेर घेऊन जाऊ, थोडंसं वॉकसुद्धा करता येईल. चला चहा घेते आता मी. बेला परीला थोड्या वेळेसाठी गार्डनमध्ये घेऊन आलो आणि गार्डनमध्ये भरपूर असे पेरची झाडं लावलेली आहे आणि त्याला पेरसुद्धा आलेले आहे, तुम्हाला दाखवते. आणि मला असं वाटतं खूप महिने झाले लाईव्हच आले नाही आहे मी. आणि मला कमेंट्ससुद्धा येतात का कोमलताई तू लाईव्ह घे, खूप दिवस झाले, इवन खूप महिने झाले तू लाईव्ह घेतलेलं नाही आहे. आणि लाईव्ह घेतल्याच्या नंतर कसं आम्हाला तुझ्यासोबत गप्पासुद्धा मारता येतात असं समोरासमोर आणि काय प्रश्न असतात तर त्याची उत्तरसुद्धा देता येईल तुला. तर मी विचार करते या संडेला जर पॉसिबल झालं तर लाईव्ह घेईन मी. आणि मला पण नंतर असं जाणवलं का अरे हा खूप महिने होऊन गेले आपण लाईव्ह घेतली नाही तर महिन्यातनं एकदा असं लाईव्ह मी घ्यायचे. पण सध्याने इतकं बिझी शेड्यूल झालेलं आहे ना तर असं वाटतं नाही वेळ मिळतो का नाही असं मी विचार करत बसते. पण बघूया आज पॉसिबल झालं तर संडेला मी नक्की ट्राय करणार. आणि आता थोडंसं वेदर चांगलं झालं तर म्हटलं चला परिबेलाला थोडंसं बाहेर घेऊन येते अर्धा पाऊण तास, तेवढं त्यांनासुद्धा फ्रेश वाटणार. आणि मी जस्ट असं राऊंड मारत होते तर मला दिसलं का इथे पेर आहे, पेरचं झाड आहे आणि पेरसुद्धा खूप आलेले आहेत.
आहे, पेर आलेले आहे, इथे आलेले आहेत, इथे आहे, समोर सुद्धा आलेले. पुन्हा झाड भरलेलं आहे पेरणे आणि असे 7-8 झाडं लावलेली आहेत त्यांनी. हळूहळू कर, पडशील. बसून घे बेला. हा गुड. असं उभं नाही राहायचं. हां 7:30 वाजलेले आहे आता आणि जेवण वगैरे गरम केलं. आता आम्ही जेवण करायला बसू. जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता, फक्त गरम गरम भात लावला मी आणि भाजी, पालक डाळ आणि चपात्या ऑलरेडी मी जास्तीच्या करून ठेवल्या होत्या. तुम्हाला सकाळी त्याचं कारण मी सांगितलं. परी काय लवकर उठणार नाही आता, तिला सुट्ट्या लागलेल्या आहेत. फक्त बेलाच आता सकाळी उठणार. पण मग नॉर्मली मी कसं लवकर उठायचे दोघींचं आवरायला, पण आता बेलाचंच आवरायचं आहे तर थोडं उशिरा मी उठू शकते. तर चला जेवण वगैरे करते. आणि जेवण झालं आमचं आणि आंबे कट करते. आणि हे कोलंबियाचे आहे, छोटे छोटे आहे पण इतके गोड आहे. बेलाचं अजून जेवण चाललंय. हो. आणि परीला कट करून दिले, तोपर्यंत बेलाची पण इथे कट करून ठेवते. गोड आहे ना. आणि आंब्याचा सीझन इथे पण मला असं वाटतं आता संपत आलेला आहे. आता हे तर दुसऱ्या देशाचे, पण इंडियन स्टोअरमध्ये मी जेव्हा पण फोन करून विचारते तर ते म्हणतात आता अजून सध्या तरी आलेले नाहीये, आल्यावर आम्ही पोस्ट करू व्हॉट्सअप ग्रुपवर. मी असं करते, मग मी असंच खाऊ शकते. तर हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटू नवीन काही. रिमेंबर यू आर ते शकते. बाय. रिमेंबर बाय.